नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत रस्त्याभावी 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी डोलीत नेत असताना काळानं घाला घातलाय। इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातल्या खैरेवाडी भागातील ही घटना आहे। बबन रावजी शेंडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानं नातेवाईक तसंच शेजारत्यांनी डोली तयार करून त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र 5 ते 6 किलोमीटरच्या दऱ्याखोऱ्यातला जीवघेणा प्रवास करताना आणि 2 ओहळ ओलांडून पायपीट सुरू असताना मुख्य रस्त्यावर पोहोचताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या भागात रस्ता असता तर बबन शेंडेंना गोल्डन आवर मध्ये उपचार मिळाले असते आणि त्यांचा जीव वाचू शकला असता, अशी हळहळ लोक व्यक्त करतायत। खैरेवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही। कुणी आजारी पडलं किंवा कुण्या महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात न्यायचं असेल तर देव आठवतात। इगतपुरीचे तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रस्त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता, मात्र 2 वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली आणि प्रस्तावाच्या फाईलीवर धूळ साचली। पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच रुग्णांना उपचारासाठी झोळीतून किंवा डोलीतून नेणं हे नित्याचंच। हा प्रवास अत्यंत जीवघेणा ठरतोय। नागरिक वारंवार तहसील कार्यालयात रस्त्याच्या मागणीसाठी चक्रा मारतात, मात्र आश्वासनांशिवाय काहीच हाती लागत नाही। आदिवासी बहुल मतदारसंघ आणि आमदार देखील आदिवासी असताना आजही आदिवासी मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत।